लक्षात आहे का, मी कोणत्या तरी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की वेदर क्लिअर असल्यावर सिंहगड दिसतो आमच्या टेरेसवर. तर हे बघा तुम्हाला दाखवतो आज. हे बघा इथं दिसते का तुम्हाला, इथं बघा असं लाईट बॉर्डर आहे किल्ल्याचा, तेच आहे सिंहगड. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज माझं कॉलेज लवकर आहे, कारण काल 11ला होतं ना, तर आज 9 वाजताच आहे कॉलेज. आणि मी आता जाऊन घरी आहे, कारण मम्मी डबा बनवते आणि मी नाश्ता करतोय. आणि या नाश्ता करायला, आणि नाश्ता झाल्यावर मी कॉलेजला जाणार. तर मित्रांनो, आता माझं झालं आहे जेवण. मी आलतो लवकर घरी, कारण की ब्रेक होता आमचा. ब्रेकनंतर अजून एक लेक्चर होतं पण मॅम बोलली की लेक्चर कॅन्सल होणार आहे. तर मी ब्रेकला थांबलो नाही, घरी आलो आणि घरीच जेवलो. आणि आता आम्ही करणार आहे दसऱ्याची साफसफाई. बघू शकता इथं अख्खा पसारा पडलं आहे, आणि आता करतो सारा साफसफाई. तर मी आलतो टेरेसवर हे सुकवायला. तर तुम्हाला लक्षात आहे का, मी कोणत्या तरी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की वेदर क्लिअर असल्यावर सिंहगड दिसतो आमच्या टेरेसवर. तर हे बघा तुम्हाला दाखवतो आज. हे बघा इथं दिसते का तुम्हाला, इथं बघा असं लाईट बॉर्डर आहे किल्ल्याचा, तेच आहे सिंहगड. तुम्हाला दिसतं का नाही माहीत नाही, पण मला दिसतंय तीच आहे सिंहगड. तुम्हाला लास्ट टाईमच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. आणि आज बरेच दिवसांनी मित्रांनो ऊन आलं आहे, कारण की खूप दिवसापासून नुसतं क्लाउडी वेदर, कपडे वगैरे सुकतच नव्हते, असं वेदर होतं. आणि आज खूप दिवसांनी एकदम असं क्लिअर वेदर आहे बघा सगळीकडे. तर मी आलो आता जिमला. हे बघा माझी जिम, तुम्ही बघितलंच आहे. तर पूर्वेश पण येणार होता, पण अजून तो आला नाही कॉलेजवरून. त्याची लोकल अजून लेट आहे. तो पण मी म्हणलं येऊन जरा कार्डिओ करू, आणि बाकीचं त्यासोबत आल्यावर मग मसल ट्रेन वगैरे करेल मी. आज आम्ही मारणार आहे चेस्ट, कारण की काल आमचं मिस झालं जिम. तर आज चेस्ट मारणार. खरं आज बॅक आहे, पण आज चेस्ट ट्रेन करणार आज. तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे डे 2मध्ये. तर आज सुट्टी होती म्हणून मी कालचा ब्लॉग आज कंटिन्यू करू बोललो. तर तुम्हाला वाटत असेल की माझी कॉलेज किती वेळा सुट्टी देते. तर आज सुट्टी लेक्चर्समुळे नाही आहे, आणि आज सुट्टी जे नवीन पोरांनी ॲडमिशन घेतले ना, तर त्यांचं आज फर्स्ट डे म्हणजे त्यांचा प्रोग्राम आहे, त्यासाठी आम्हाला सुट्टी दिली आहे. आणि आज सुट्टी आहे, तर मम्मी माझ्याकडून मस्त घराची साफसफाई करून घेणार, कारण की आता दसरा येणार आहे. तर दसऱ्याचं साफसफाई चालू आहे. काल पण एक रूमचं साफसफाई केलं होतं, तर आज पण करणार आहे. तर मला तसं पण सुट्टी आहे, तर मम्मीला मदत होऊन जाईल. मित्रांनो, आज पण वेदर खूप क्लिअर आहे, बघू शकता तुम्ही. मस्तपैकी ऊन बिन पडले आज पण, बरं झालं. तर मी आलतो टेरेसवर हे सगळं हांतरून वगैरे घालायला, आणि आज पण मस्तपैकी ऊन पडले आणि वेदर पण एकदम क्लिअर आहे. या साईडला वगैरे सगळं ढग आलं आहे, पण तरी बरं झालं आता ऊन आहे अजून इकडे. आणि सगळं आता हे घालून झालं, आणि मी आता जातो खाली, जेवण वगैरे करतो, आणि मम्मी रूमचं वगैरे साफसफाई काढणार आहे. रूम हॉल वगैरे आज साफ करून घेतो. तर मित्रांनो, जेवण वगैरे झालं, आणि एवढे वेळ खोलीतलं साफसफाई करत होतो. खूप दमलो, खूप त्रास होतो मित्रांनो दसऱ्याचं साफसफाई करायचं. म्हणजे खूप कचरा वगैरे निघतो, ते निघणारच, कारण की डायरेक्ट वर्षाने आपण साफ करतो. बघू शकता अजून सगळं इथं गबाळ आहे. झालं आहे जवळपास सगळं झालं आहे, खोलीतलं सगळं साफ करून वगैरे झालं आहे. आणि बघा मी दमलो आहे, बसलो आहे फॅन खाली, बसलो आहे मस्त हवा खात. खूप गरम होतं आहे मला. आणि आता चाललो मी पूर्वेशच्या घरी, त्यांनी बोलवले असंच जाऊन जरा गप्पा मिप्पा मारतो, मग जाणार आहे जिमला. तर मित्रांनो, दुपारी पूर्वेशच्या घरी गेलतो. तिथंच मला खूप उशीर झालं, म्हणून जिमला जायचं झालं नाही आज मला. आणि नंतर आल्यावर पण मला कंटाळा वगैरे आला होता, आणि आज दिवसभर साफसफाई केली तर सगळं थकलो होतो खूप, म्हणून ब्लॉग शूट केला नाही. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.